व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. प्रश्न बघा, एका रानात काही कोंबड्या व काही शेळ्या आहेत. त्यांच्या पायाची संख्या 160 व डोक्यांची संख्या 50 आहे. तर रानात किती शेळ्या असतील? आता बघा याला सॉल्व कशा पद्धतीने करणार, सेकंदात आन्सर निघतोय बघा. अशा टाईपचा प्रश्न जर आला तर मित्रांनो पायाची संख्या किती दिलेली आहे? 160. ओके, मग आता बघा या ठिकाणी पायाची संख्या 160 दिलेली आहे. हे काय आहे? कोंबड्या आणि शेळ्यांच्या एकूण संख्या आहे की नाही? मग या 160ला सरळ 2ने भाग द्यायचं. ओके, किती येणार? 160ला 2ने भाग दिले तर 80 येणार आहे की नाही? मग आता हे 80 काय असणार आहे? कोंबड्या आणि शेळ्यांची संख्या असणार आहे. त्यापैकी जर हे 50 आपण वजा केली, डोक्यांची संख्या आपण जर वजा केली तर किती येणार मित्रांनो? 30. हे 30 काय असणार आहे? शेळ्यांची संख्या. हे 30 काय असणार आहे? शेळ्यांची संख्या. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला 30 आन्सर मिळालेला आहे. ऑप्शन सी मध्ये बघा दिलेला आहे. ओके, आता तर जर तुम्हाला याला व्हेरीफाय करायचं असेल, ओके, तर बघा करू शकता. शेळ्यांची संख्या 30 आहे. याला आपण पायाच्या संख्येने गुणणार. शेळ्याला 4 पाय, 4ने गुणलं तर किती येईल मित्रांनो? 3चा गुणाकार 4 सोबत केला, 4 त्रिक 12. हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं आहे की नाही? हा 30 आपल्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे ऑलरेडी. आपण आता व्हेरीफाय करत आहोत. बघा आता हे 120 काय आहे? पाय आहे. कोणाची? शेळ्यांची. आता त्याच्यानंतर बघा, आता कोंबड्याची संख्या काढायची. मग एकूण किती आहे? 50 आहे. ओके, मग 50 पैकी 30 जर शेळी असेल तर 20 काय असणार? कोंबडी. काय असणार आहे? कोंबड्याची संख्या आहे की नाही? मग आता कोंबड्याला पाय किती असतात? 2. मग 20चा गुणाकार 2 सोबत केला तर किती येईल? 40. मग कोंबड्याचे एकूण पाय किती आले? 40. आता यांची करा बेरीज. किती येईल? 120 आणि 40 160. एकूण पाय किती आले? 160. प्रश्नामध्ये बघा 160च आहे. म्हणजेच आपण जे या ठिकाणी ट्रिकने सॉल्व केलेलं आहे, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर करेक्ट आलेलं आहे. आता समजलंय तुम्हाला? ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर अंकगणित या विषयावरचे जेवढे काही टॉपिक आहे, आता आपण शेकडेवारीवरचे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आपण टाईपनुसार आणि व्यवस्थित डिटेलमध्ये त्या ठिकाणी शिकून पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.